आज वातावरण खूपच सुंदर आहे. नमस्कार मंडळी, मी आहे ओमकार आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये, जिचं नाव आहे एक्सप्लोरिंग विक्टोरिया. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया राज्यात असलेली वेगवेगळी ठिकाणं जाऊन बघणार आहोत. सो विक्टोरियातील नवीन नवीन ठिकाणं बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सिरीज पूर्ण बघा. मित्रांनो, आज आहे नवीन दिवस, नवीन व्हिडिओ. इतिहास पुस्तकात वाचणं एक वेगळी गोष्ट आहे, पण जिथे हा इतिहास घडला तिथे उभं राहून तो अनुभवणं हा एक अंगावर काटा आणणारा अनुभव असतो. आज मी तुम्हाला मेलबर्न मधल्या अशा एका ठिकाणी घेऊन चाललोय जिथे संपूर्ण जगाच्या नकाशा बदलणाऱ्या दोन महायुद्धांची पहिली ठिणगी पडली होती. जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं तेव्हा ब्रिटिश एम्पायरने त्यांच्या शत्रूवर घेतलेला पहिला धावता गोळा याच ठिकाणाहून डागला गेला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा पहिला धावता गोळा सुद्धा याच ठिकाणाहून डागला गेला होता. काय अमेझिंग आहे, वर्ल्ड रेकॉर्ड. आज आपण या व्हिडिओमध्ये याच वास्तूचा कोपरान कोपरा पालथा घालणार आहोत. तिथली गुप्त भुयारं, सैनिकांचे बंकर्स आणि अतिशय भयानक असा मानला जाणारा समुद्र, हे सगळं आपण आज एकत्र अनुभवणार आहोत या व्हिडिओमध्ये. पण हे मेलबर्नमध्ये नक्की कुठे आहे, त्याचं नाव काय, हे तुम्हाला मी तिकडे जाऊनच सांगणार आहे. तर तुमची उत्सुकता अशीच कायम ठेवा, सीट बेल्ट लावा आणि ही ऐतिहासिक रहस्यमय जागा कुठली आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. चला तर निघूया आपल्या प्रवासाला. सो फायनली आपण आपल्या स्पॉटवर आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे पॉइंट नेपियन नॅशनल पार्क. इथे या नॅशनल पार्कमध्ये आपल्याला वेगवेगळे स्पॉट्स आहेत बघण्यासारखे. आपला मेन स्पॉट तर आहे फोर्ट नेपियन आणि अजून एक आहे क्वारंटीन स्टेशन. सो आता या पॉईंटवरून इथे आपल्याला बस मिळतात, शटल. मी थांबलो आहे शटलसाठी. दी एक्सपेक्टेड आहे 1:37ला. सो इथून आपल्याला टायमिंग्स मिळतात. सो फोर्ट नेपियनला जायला या सगळ्या टायमिंग्सवरती तुम्हाला इथून बस मिळते आणि टू क्वारंटाईन स्टेशनला जायला इथून एवढ्या टायमिंग्सवरती बस मिळते. आमची शटल येईपर्यंत आम्ही कॉफी प्यायला आलो आहे आणि थोडंसं काहीतरी खायला. केवढी मोठी झाडं आहेत बघा ही. तिथे पूर्ण समुद्र आहे, अथांग समुद्र. खूप ब्युटिफुल व्ह्यू आहे. इथे छोटंसं मस्त स्मॉल कॉफी शॉप आहे, स्मूथ इलेक्ट्रा. The Europeans colonized, well, British European. आम्हाला ताईने थोडीशी इन्फॉर्मेशन दिली या प्लेसबद्दल. आमची शटल येईपर्यंत आम्ही कॉफीचा आस्वाद घेणार आहे इथे क्वारंटीन स्टेशनमध्ये. इथे पण खूप छान व्ह्यू आहे, पण पहिले आपण जाऊया फोर्ट नेपियनला, तिकडचा व्ह्यू बघूया. सो 1892मध्ये इंग्लंडवरून एक जहाज इकडे येत होतं, ज्याचं नाव होतं टिकॉन्डेरोगा. आणि ते जहाज इकडे येत असताना त्या जहाजावरती टायफॉइड आणि स्कारलेट हा एक संसर्गजन्य ताप होता, तो पसरला. आणि त्यामुळे त्या जहाजावरती जवळपास 100 लोकांचा प्रवासाच्या दरम्यानच मृत्यू झाला. आणि जेव्हा ते मेलबर्नच्या वेशीवर पोचले तेव्हा त्यांना इकडे क्वारंटाईनमध्ये टाकलं, बिकॉज इथे जवळपास 5 ते 6 हॉस्पिटल आहेत या एरियामध्ये. आणि नंतर इथे आल्यानंतर सुद्धा 70 प्रवाशांचा इथे मृत्यू झाला. आणि काही लोकांना तर त्यांनी इकडेच समुद्रकिनारी पुरून टाकलं आणि म्हणून या एरियाला क्वारंटाईन स्टेशन म्हणून ओळखलं गेलं तेव्हापासून 1852मध्ये. इथे यांनी डिसइन्फेक्ट करण्यासाठी सुद्धा एक कॉम्प्लेक्स बांधलं होतं आणि बेदिंग रूम आहे इकडे. सो इथे जेव्हा पण 1900मध्ये जहाजं यायची, त्या जहाजांमध्ये जर त्यांना संशय आला की ते काही पण प्रॉब्लेम आहे किंवा कुठला रोगराई ते जहाज घेऊन येत आहे, तर त्या जहाजावरच्या सर्व लोकांचे कपडे
आणि त्यांचं सामान इथे डिसइन्फेक्ट केलं जायचं आणि मग ते इथून पुढे ऑस्ट्रेलियामध्ये घुसू शकत होते लोक. जेव्हा जेव्हा 1919मध्ये स्पॅनिश फ्लूची साथ आली होती, पॅन्डेमिक, तेव्हासुद्धा ऑस्ट्रेलियाला वाचवण्यासाठी या क्वारंटीन स्टेशनचा वापर केला होता. जशी ती साथ आली तशी त्यांनी इकडे 12 लाकडी इन्फ्लुएन्झा हट्स बांधले होते आणि पेशंट सगळे त्या हट्समध्ये मूव्ह केले होते. 1990मध्ये जेव्हा बॉस्नियन वॉर झालं होतं तेव्हा या साईटवरती कोसोवारमधले जे रेफ्युजीज होते, 400 पेक्षा जास्त कोसोवा रेफ्युजीजना सुद्धा या ठिकाणी आश्रय दिला गेला होता. आता आमची शटल आली आहे पॉइंट नेपियनला जाणारी. स्वतः आपण जाऊया शटलमध्ये. सो या शटल सर्व्हिससाठी त्यांनी आमच्याकडून $12 घेतलेत पर पर्सन. आता मला ते पॉईंट नेपियनला जाऊन सोडतील. तिकडून अजून एक शटल असेल, त्याच्याने परत रिटर्न येऊ शकतो आणि तिकडून दुसऱ्या पॉईंटवर जाऊ शकतो. त्यांनी आम्हाला सांगितले की माझ्या या साईडला चांगला व्ह्यू आहे, थोडा वेळ बोरिंग आहे, त्याच्यानंतर मग चांगला व्ह्यू मिळेल. तो तिकडे पूर्ण समुद्र आहे. अमेझिंग. Oh, ho, ho, ho. Connecting passengers and an observation air attack, and the 2 guns were moved to Sheffield Hill. For troops stationed at Point Nepean, officer shed and storage area in evolution of late 19th century. Listen to the stories about artillerymen. Thank you. हो. जेवढे लांब बघाल तिथपर्यंत पूर्ण समुद्र आहे, एंडच दिसत नाहीये. सो या इथल्या एरियाची खासियत ही आहे, मी तुम्हाला इथे एक मॅप दाखवतो. याला म्हणतात द रिप. हा एरिया जहाजांसाठी सर्वात घातक मानला जातो. याचं रिझन हे आहे की हा जो पूर्ण प्रदेश आहे इथे अशी एक खाडी क्रिएट झाली आहे आणि या खाडीतून जे पाणी येतं ते संथ आहे, बट हा जो सदर्न ओशन आहे तिकडून ज्या लाटा येतात इथे अशा या साईडला, ते दोघं मिळून हा पूर्ण एरिया एकदम डेंजरस बनून जातो जहाजांसाठी. इथे खूप सारे जहाज बुडली सुद्धा आहेत आधी. पण जिथे उभे आहोत हा आहे पॉइंट नेपियन आणि तो तिथे आहे लाईट हाऊस. हे आहे ते लाईट हाऊस आणि हा जो मधला पूर्ण पार्ट आहे त्याला द रिप म्हणतात, द RIP. इथे हे गन एम्प्लेसमेंट 5 अँड टनल्स. प्लीज वॉच. हेडलाइट्स ऑफ. इथली भुयार आहे. चल ना. सिद्धी मला पुढे पाठवते बकरा म्हणून. इथे जरा लाईट मार. शेल लिफ्ट. दिस पुली लिफ्ट वॉज यूज्ड फॉर रेजिंग एम्युनिशन. हे बंकर्स तुम्ही ॲक्च्युअल एक्सपिरियन्स घेऊ शकता. हे काय इकडे? अच्छा, सो इथे ॲम्युनेशन स्टॉक करायचे का? हे लोक इथे ॲम्युनेशन स्टॉक करायचे. इथे तुम्ही एक फोटो बघू शकता. इथे जाऊया या साईडला. ॲम्युनेशन रूम ते बघू शकता तुम्ही. ही पण ॲम्युनेशन रूमच आहे. इथे आवाज येतो तुम्हाला. इथे त्यांनी सेन्सर लावला आहे आणि इथे आल्यानंतर हा आवाज वाजतो. ही एक इम्पॉर्टंट जागा आहे आपल्यासाठी, गन एम्प्लेसमेंट ऑफ चेंज. सो या गनची खासियत ही होती की इथून ते लोक शत्रूवर हल्ला करायचे हवेत आणि ती गन रिकॉल झाल्यानंतर खाली यायची परत बंकरमध्ये. सो समोरच्या शत्रूला समजायचं नाही की कुठून गोळी मारली जाते त्यांना आणि इथले सगळे सैनिक सुरक्षित राहायचे. सो या टेक्नॉलॉजीला ते लोक डिसअपिअरिंग गन असं म्हणायचे, ज्याची इन्फॉर्मेशन इकडे दिली आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, इथून गोळी मारायची आणि मग ती रिकॉलला मागे द्यायची आतमध्ये आणि शत्रूला समजायचं नाही की कुठे मारलं आहे आपल्याला. इथे आहे द परेड ग्राउंड. ही
या आहेत त्या 2 तोफा. तोफीची साईज बघ एवढी मोठी आहे. आय थिंक जर हिला उभी केली तर एक पहिला किंवा दुसऱ्या माळ्यापर्यंत जाईल, एवढी मोठी तोफ आहे ही. सो ती तुम्ही बघू शकता. हलत तर नाही आहे. द फर्स्ट शॉट्स. ह्याच त्या 2 तोफा आहेत ज्या वापरल्या गेल्या होत्या वर्ल्ड वॉर 1मध्ये आणि वर्ल्ड वॉर 2मध्ये. या जागेतलं सर्वात मोठं हिस्टॉरिकल फॅक्ट या तोफा आहेत. सो इकडे तुम्ही बघू शकता. हिचं नाव आहे SS फॉल्स. जेव्हा ब्रिटनने जर्मनी विरुद्ध वॉर डिक्लेअर केलं होतं तेव्हा या बोटीवरती त्यांनी फर्स्ट शॉट मारले होते. ही आहे गन एम्प्लेसमेंट. 5 ऑगस्ट 1914मध्ये 12:45 ब्रिटनने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. नाव होती इकडे जहाज होतं, त्याच्यावरती जो पहिला गोळा मारला होता तो या टायमाला या दिवशी. हे जे तुम्हाला मगाशी दाखवलं मी लाईट हाऊस आणि द रिपवाला एरिया, हा पूर्ण एरिया हा आहे सदर्न ओशन आणि इथे ही खाडी आहे आणि हा एरिया पूर्ण डेंजर झोन आहे जहाजांसाठी. 5 ऑगस्ट 1914मध्ये जेव्हा ब्रिटनने जर्मनी विरुद्ध युद्ध सुरू केलं होतं तेव्हा वर्ल्ड वॉर 1 मधला फर्स्ट शॉट इथून फायर झाला होता जर्मनीच्या SS फॉल्स या जहाजावरती. इंटरेस्टिंग फॅक्ट हा आहे की याच ठिकाणाहून वर्ल्ड वॉर 2चा सुद्धा फर्स्ट शॉट फायर झाला होता. किती अमेझिंग आणि ऐतिहासिक जागा आहे ही. हा तो फोटो आहे, इकडून तुम्हाला दिसेल आणि हे घड्याळ आहे त्यांचं. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं की एम्प्लेसमेंट 5मध्ये गोळा मारल्यानंतर गन रिकॉइलच्या वेळेला ही गन मागे जायची, कळायचंच नाही समोरच्याला की गोळा कुठून आलाय. सो हे पण सेम डिझाईन इथे त्यांनी बनवलंय, डिसअपिअरिंग गन. हाच आपला मेन पॉईंट होता. इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं, जो तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2चा फर्स्ट एव्हर शॉट मारलेली जागा आपण आज इथे आलोय. व्हिडिओ आवडला असेल आत्तापर्यंत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पुढे जाऊया. तर आम्हाला तिकडे जायचं आहे बघायला. ती मस्त व्ह्यू आहे ना, पूर्ण ओपन स्पेस आहे. इथे लाटा जोरदार आपटत आहेत आणि मोठ्याने आवाज येतोय. तुम्ही इथलं पाणी सुद्धा बघू शकता किती ग्रीन आणि स्वच्छ आहे. सिद्धू तिकडून मला हाय करते. संपूर्ण सीनच एकदम मेस्मरायझिंग आहे. सो बिकॉज हे द रिप आहे, इथे तुम्ही बघू शकता लाटा वेगळ्या वेगळ्या दिशेने येतात. ही लाट या साईडने येते, तिकडे मागे ती लाट त्या साईडने अशी आतमध्ये येते आणि तुम्हाला इकडे असं दिसेल की त्या लाटा एकमेकांना आदळतात इकडे मध्ये. Welcome back. Thank you. Enjoyed it. Yes, it was amazing. Part of Victoria's early coastal defence. चला तर मग मित्रांनो, आपण आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच विक्टोरियामधील एका इंटरेस्टिंग ठिकाणी भेट देणार आहे. सो तो व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.